आणि आणखीन एका महत्त्वाच्या बातमीकडे वक्फ दुरुस्ती विधेयकावरती संसदीय संयुक्त समितीची आज पहिली बैठक होणार आहे। आजच्या बैठकीमध्ये समितीचे सदस्य अल्पसंख्याक व्यवहार आणि कायदा मंत्रालयाच्या प्रतिनिधींशी संवाद साधणार आहेत। भाजपच्या जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखाली 31 जणांची ही समिती स्थापन झाली आहे। समितीला लोकसभेतील वादग्रस्त विधेयकाचं परीक्षण करण्याचं काम सोपवण्यात आलंय। विरोधी पक्ष आणि मुस्लिम संघटनांनी याचा आधीच निषेध केलाय। त्यामुळे वक्फ दुरुस्ती विधेयकावरती आज ही महत्त्वाची बैठक होईल। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडनं। राम, काय अधिक माहिती? बिलकुल, ही पहिलीच बैठक आहे आणि खरं तर अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये त्या संदर्भामध्ये कायद्यामध्ये सुधारणा करण्यात येणार होती, परंतु तेव्हा विरोधकांनी विरोध केला आणि त्यामुळं जॉईंट पार्लमेंटरी कमिटी संयुक्त संसदीय समितीकडे हे प्रकरण आलेलं आहे आणि यामध्ये आता बैठका होऊन त्यानंतर हे पुढच्या अधिवेशनमध्ये येऊ शकतं अशी अपेक्षा पण व्यक्त केली जाते। आणि आज या बैठकीमध्ये विरोधक कोणते मुद्दे मांडतायत ते पाहावं लागेल, परंतु ज्या अर्थी बैठक लगोलग बोलवली आहे त्या अर्थी पुढच्या अधिवेशनपर्यंत हे वक्फ बोर्डाच्या कायद्यामध्ये सुधारण्याचा मुद्दा सरकारला घ्यायचा आहे हे स्पष्ट आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रामराजे।